तर आज आईने नाश्त्यासाठी खास आंबोळ्या बनवल्या होत्या आणि त्यासाठी घेतले होते 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी भिजवलेले पोहे आणि 1 चमचा भिजवलेले मेथीदाणे. तर यात पोहे सोडून सगळं रात्रभर भिजवलेलं आहे आणि पोहे हे फक्त 4-5 मिनटं भिजवून घेतलेत. आता ही तांदळांची अशी रवाळ कशी पेस्ट बनवून घेतली आहे आणि त्याच्यानंतर उडीद डाळ लावून घेतली आहे, त्यातच पोहे पण घालून घेतलेत आणि हे सर्व वाटून घेतलं आहे. आता हे ओतून घेऊयात आणि ह्यातच आता मेथीदाणे घालूयात, ते पण वाटून घेऊयात. तर आता जन्माष्टमी येते म्हटल्यावर आंबोळ्या तर होणारच, तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय. आता ह्याच्यामध्ये पाणी घातलंय, थोडं मीठ घातलंय, सगळं मिक्स केलंय आणि रात्रभर 7-8 तास ठेवून दिलंय. आता हे असं गरकन फुलून आलेलं पीठ आहे आणि आपण हे भिड्यावर चांगलं तेल लावून ह्यावर तेल तापल्यावर घालून घ्यायचे आहेत आणि चांगल्या अशा लुसलुशीत आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. ह्या उसळी बरोबर किंवा चहा बरोबरही खूप छान लागतात.